हॅलो मित्रांनो, मी प्राध्यापक मुत्तेलवार. मी आपल्याला BA फर्स्ट इयरला इतिहासाविषयी शिकवणार आहे. यातील सिलेबस जो आहे मी सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पहिल्या युनिटमधील पहिला चॅप्टर जे आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने हे आपण आजपासून सुरू करणार आहोत. तर प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी बोलायचे झाल्यास प्राचीन भारताचा इतिहास हा क्रमबद्ध असा नाही आहे. अनेक गोष्टी निश्चित स्वरूपाच्या सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे भारताचा इतिहास हा तसा व्यवस्थितपणे आपल्याला सांगता येत नाही. आता प्राचीन भारतातील जे काही लोक होते ते प्रामुख्याने विश्व, ब्रह्म, आत्मा यासारख्या पारलौकिक गोष्टींकडे त्यांचं जास्त लक्ष होतं आणि त्यामुळे इतिहासाकडे त्यांचं दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येते. आता असे असले तरी प्राचीन भारतात किंवा प्राचीन काळात लिहिले गेलेले काही ग्रंथ आता हळूहळू उपलब्ध होत आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी विस्तृत अशी माहिती मिळत आहे. परंतु प्राचीन भारताचा एकंदर इतिहास जुळविणे अत्यंत परिश्रमाचे आणि चिकित्सेचे आहे. केवळ भूतकालीन राजकीय घटना म्हणजे इतिहास नव्हे, तर समाजाच्या प्रगतीची सुसंगत नोंद घेणे इतिहासाचे कार्य असल्यामुळे त्याच्या व्यापकतेची देखील आपल्याला कल्पना येते. त्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून घ्यावा लागतो. उपलब्ध साधनांचा आधार घेऊन आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून इतिहास जुळवावा लागतो, काळ निश्चित करावा लागतो आणि त्यातून हळूहळू इतिहासात साधता येत असल्याचं आपल्याला दिसून येते. त्या दृष्टीने आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनांचा अभ्यास करावा लागतो. त्यापैकी कोणकोणती साधने कशी आहेत याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राचीन वैदिक व संस्कृत साहित्य, ज्याच्यामध्ये वैदिक वाङ्मयाचा समावेश होतो. यात आर्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मयाचा किंवा साहित्याचा यात समावेश होतो, ज्यामध्ये आर्यांनी लिहिलेले 4 वेद आहेत. या सर्वांमध्ये प्राचीन आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ऋग्वेद आहे. हा प्रामुख्याने प्रार्थना ग्रंथ जरी असला तरी त्यातून आर्याच्या इतिहासाविषयी, राजकीय पद्धतीविषयी यातून बरीच माहिती मिळते. याशिवाय यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यावरून देखील आर्यांच्या समाज जीवन, त्यांच्या धार्मिक संकल्पना, आर्थिक परिस्थिती याविषयी देखील आपल्याला विस्तृत अशी माहिती मिळते. त्यावरून आपल्याला आर्यांविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. आता वेदांच्या शिवाय देखील प्राचीन म्हणजे आर्यांच्या साहित्यामध्ये उपनिषद आहेत, ज्यांची संख्या 108 आहे. त्याचबरोबर या उपनिषदांमध्ये आत्मा, मोक्ष, परमात्मा यासारख्या गूढ विषयावर त्यात विवेचन करण्यात आलेले आहे. याशिवाय पुराणे देखील आहेत की ज्याच्यामध्ये या उपनिषदामध्ये ब्राह्मण ग्रंथ, सूत्रग्रंथ, आरण्यके याची देखील माहिती दिलेली आहे, ज्याच्यातून आपल्याला आर्याची जीवन पद्धती, वर्ण पद्धती आणि इतर बाबींविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. दुसरा मुद्दा याच्यातला महाकाव्य आहे. रामायण आणि महाभारत हे 2 साहित्य किंवा हे 2 वाङ्मय जे आहेत प्राचीन भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. रामायणामध्ये रामाचं संपूर्ण जीवन वृत्तांत आहे, त्याने केलेले संघर्ष आहे. तर महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांच्या संघर्षाचे वर्णन आहे. त्याचबरोबर ते दोन्ही जे ग्रंथ आहेत त्यातून आपल्याला तत्कालीन राजवंश, राजनीती, समाज जीवन, रूढी, परंपरा, नीतिकल्पना या सर्वांविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. म्हणूनच रामायण आणि महाभारत या 2 महाकाव्याच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन भारतीय जीवनाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. दुसरा मुद्दा याच्यात आहे पुराणे. एकूण पुराणांची जी काही संख्या आहे ती 18 आहे आणि त्याशिवाय 18 उपपुराणं आहेत. याच्यातून देखील आपल्याला प्राचीन भारतातील इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय मोलाची मदत मिळाल्याचं दिसून येते.
यानंतर आपल्याला बघायचं आहे की बौद्ध साहित्य. बौद्ध साहित्यामध्ये प्रामुख्याने तत्कालीन बौद्ध धर्माचे जे काही धर्मग्रंथ आहेत ज्यांना त्रिपिटक म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन भारताच्या इतिहासाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. त्याचबरोबर सम्राट अशोकाने केलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार आणि बौद्ध धर्माच्या ज्या काही जातक कथा आहेत ज्याच्यामध्ये गौतम बुद्धाच्या पूर्वजन्माविषयीच्या कथा यात सांगितलेल्या आहेत, त्याच्यावरून देखील आपल्याला विस्तृत माहिती मिळते. श्रीलंकेमध्ये देखील काही बौद्ध धर्मग्रंथ आहेत ज्याच्या अभ्यासावरून आपल्याला सम्राट अशोकाने केलेल्या बौद्ध धर्माच्या प्रसाराची विस्तृत अशी माहिती मिळते. त्यानंतर जैन धर्मग्रंथ आहेत. या जैन धर्मग्रंथावरून आपल्याला जैन धर्मातील म्हणजे वेगवेगळ्या काळातील जी काही राज्य मंडळी होती त्यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. अशोकाचा नातू संप्रती याच्याविषयीची विस्तृत माहिती आपल्याला जैन धर्मग्रंथातून मिळत असल्याचं दिसून येते. त्याच्या नंतरचा मुद्दा आहे ऐतिहासिक आणि समकालीन ग्रंथ. या ग्रंथातून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. यातील पहिला अतिशय महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कल्लनाचा राजतरंगिणी हा आहे. तर प्राचीन काळापासून 12व्या शतकापर्यंत काश्मीरचा इतिहास समजून घेण्यासाठी या ग्रंथाची अतिशय मोलाची मदत होते. त्याचबरोबर काश्मीरचा ज्या ज्या राज्यांशी संबंध आला त्यांच्याविषयीची देखील विस्तृत माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते. याशिवाय दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे आर्य चाणक्याचा कौटिल्याचे अर्थशास्त्र होय. या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन मौर्य शासन पद्धती, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, धार्मिक जीवन, त्याचबरोबर राजनीती यासारख्या महत्त्वाच्या विषयावर देखील माहिती मिळते आणि त्यावरून आपल्याला मौर्यकालीन सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवन कसे होते हे देखील आपल्याला निश्चितपणे सांगता येते. याचबरोबर बाणभट्टाचा हर्षचरित्र हा ग्रंथ देखील अतिशय प्रसिद्ध आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला हर्षवर्धनाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. 7व्या शतकात त्याने म्हणजे 7व्या शतकातील राजकीय परिस्थिती, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती याची देखील आपल्याला विस्तृत माहिती मिळते. याशिवाय कालिदासाचे मालविकाग्नि, कुमारसंभव, शाकुंतल यासारख्या ग्रंथावरून देखील आपल्याला तत्कालीन इतिहासाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. यानंतरचा जो मुद्दा आहे तो परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने. वेगवेगळ्या कालखंडामध्ये भारतात अनेक प्रवासी आले. अलेक्झांडरने ज्यावेळेस भारतावर स्वारी केली यावेळेस देखील अनेक विद्वान भारतात आले. त्यांनी देखील भारताविषयी विस्तृत अशी माहिती लिहून ठेवलेली आहे. याच वेळी अलेक्झांडरचा सेनापती असलेला सेल्युकस निकेटर देखील भारतात आला. त्याने आपला दूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ठेवला, ज्याचे नाव मेगास्थेनिस असे होते. या मेगास्थेनिसने मौर्यकालीन राज्यपद्धती, शासन पद्धती, सामाजिक जीवन, राजकीय जीवन, आर्थिक जीवन याविषयीची संपूर्ण विस्तृत माहिती इंडिका या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्यावरून आपल्याला तत्कालीन भारताविषयीची विस्तृत माहिती समजून घेता येते. यानंतर फाहियान हा चीनी प्रवासी भारतात आला. तो गुप्त काळात भारतामध्ये आलेला होता. त्याचबरोबर भारतातील पवित्र बौद्ध जे काही स्थळ आहेत, त्याचबरोबर बौद्ध धर्मग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी तो भारतात आला. त्याने 12 वर्ष भारतामध्ये भ्रमण केलं आणि त्यानंतर भारताविषयीची माहिती त्याने लिहून ठेवल्याचं आपल्याला दिसून येते. याशिवाय पुन्हा एक चीनी प्रवासी भारतात आला, युआनसांग हा. त्याने देखील भारतामध्ये 14 वर्ष वास्तव्य केले आणि या कालावधीत त्याने सुयोकी नावाचा ग्रंथ लिहून ठेवला, ज्याच्या माध्यमातून आपल्याला चालुक्य राज्य, कांची यासारख्या महत्त्वाच्या राज्याविषयीची विस्तृत माहिती त्याच्यामध्ये आपल्याला सापडते आणि त्यावरून आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. यानंतरचा मुद्दा जो आहे तो आहे पुरातत्वीय साधने.
प्राचीन भारताची ऐतिहासिक माहिती समजून घेण्यासाठी भौतिक साधने अतिशय उपयुक्त आहेत. या भौतिक साधनामध्ये शिलालेख आहेत, त्याचबरोबर स्तंभलेख आहेत, ताम्रपत्र आहेत, स्तूप आहेत, नाणी आहे, उत्खनन आहे. या सगळ्यांचा अतिशय या सगळ्यांचा समावेश होतो आणि त्यातून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. इंग्रज भारतात आल्यानंतर विलियम जोन्सने 1774 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना केली आणि ही स्थापना झाल्याच्या नंतर मग त्याने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी असणारे शिलालेख गोळा करायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येते. हे शिलालेख गोळा केल्याच्या नंतर मग त्याचा अभ्यास करणे सुरू झाले. वेगवेगळ्या शिलालेखांवर वेगवेगळ्या प्रकारची लिपी होती, ती समजून घ्यायला देखील बऱ्याचदा अडचणी गेल्या. असे असले तरी नंतरच्या काळामध्ये मात्र ह्या लिपी वाचल्या जाऊ लागल्या आणि त्याच्या माध्यमातून ह्या शिलालेखांवरील जे काही लिखाण होते ते वाचले जाऊ लागले. शिलालेख जे काही होते ते साहित्यापेक्षा अतिशय विश्वसनीय होते. ते दगडावर कोरण्यात आलेले होते आणि त्यात कोणत्याही प्रकारचे फेरबदल करता येत नाही आणि म्हणून साहित्यापेक्षा देखील या शिलालेखांना प्राचीन भारताच्या इतिहासात अतिशय मोलाचं असं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येते. किंवा त्यांच्या विश्वसनीयतेबद्दल आपल्याला देखील शंका घेता येत नाही आणि म्हणून शिलालेख हे प्रामाणिक आणि अस्सल किंवा प्रथम स्वरूपाचे विश्वसनीय साहित्य समजले जाते. त्यातून आपल्याला देशाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीची कल्पना येते आणि त्यावरून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास व्यवस्थितपणे समजून घेता येतो. काही शिलालेख हे प्रामुख्याने स्तुतीपर असतात. त्यात विशिष्ट राजाची स्तुती केल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यावरून मग आपल्याला त्या राजाचा वंश, चरित्र, त्याचे विजय, त्याची संरक्षण सिद्धता याविषयी देखील आपल्याला व्यवस्थितपणे चर्चा करता येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. काही शिलालेखातून दान केलेल्या संपत्तीचा, गरिबांचा, ब्राह्मणांचा उदरनिर्वाह चालत असल्यामुळे अशा प्रकारचे शिलालेख देखील म्हणजे प्राचीन काळात अस्तित्वात होते हे आपल्याला निश्चित सांगता येते. यानंतरचा मुद्दा जो आहे तो स्तंभलेख आहे. काही शिलालेख हे प्रामुख्याने स्तंभावर कोरलेले आहेत, ज्यांचे प्रचलन सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये फार मोठ्या प्रमाणात होते. प्रामुख्याने बौद्ध धर्मासंबंधी आपला उपदेश सम्राट अशोकाने या स्तंभलेखांवर कोरून ठेवलेला आहे आणि म्हणून त्याला अशोक स्तंभ असे देखील म्हटले जाते. समुद्रगुप्ताचा अलाहाबाद येथील स्तंभलेख अतिशय प्रसिद्ध आहे. राजकवी हरिसेन याने या स्तंभावर समुद्रगुप्ताचा विजय अंकित करून ठेवलेला आहे आणि म्हणून या स्तंभाला प्रयाग प्रशस्ती असे देखील म्हटले जाते. चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या विजयाचे वर्णन देखील अशाच प्रकारच्या स्तंभावर केल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे ताम्रपत्र. तर ताम्रपत्र प्राचीन काळामध्ये काही लेखांसाठी प्रामुख्याने ताम्रपत्राचा वापर केला जात होता. त्यात त्यांना ताम्रपत्र किंवा ताम्रपट असेही नाव पडले. प्रामुख्याने जमिनीच्या दानासाठी यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर दान देणाऱ्याचे आणि दान घेणाऱ्याचे नाव अंकित केले जाते. हे ताम्रपट म्हणजे ब्राह्मणांना दिलेली जमिनीची दानपत्र होय आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकारपत्राची आवश्यकता राहत नसे. वेगवेगळ्या दानपत्राची आवश्यकता राहत नसे. फाई यांनी देखील बौद्ध मठांमधून अनेक ताम्रपत्र गोळा केली होती आणि कनिष्काने एका बौद्ध सभेत 3 भाष्य तयार करून ते ताम्रपटावर अंकित करून ठेवलेले होते की ज्याच्या माध्यमातून तत्कालीन परिषदेमध्ये कोणकोणत्या गोष्टी ठरविण्यात आल्या होत्या हे आपल्याला समजून घेता येते. यानंतरचा मुद्दा होता स्तूप. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि अनेक स्तूपांचे निर्माण कार्य केले. गौतम बुद्धाच्या अवशेषावर, वस्तूवर आणि घुमटाभोवती बांधकाम केले, म्हणून त्यांना स्तूप असे नाव दिले जाते. त्यावरून भारताच्या इतिहासाविषयी आपल्याला विस्तृत अशी माहिती मिळते. त्याचबरोबर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीविषयी देखील आपल्याला विस्तृतपणे समजून घेता येते. यानंतरचा मुद्दा आहे नाणी. नाण्यांवरून देखील
आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी विस्तृत अशी माहिती मिळते. ही नाणी सोने, चांदी, तांबे या धातूंची आढळतात. नाण्यांवरून एखाद्या राजवंशाने अथवा विशिष्ट राजाने भारताच्या कोणकोणत्या भागात राज्य केले किंवा अंमल प्रस्थापित केला हे समजून घेता येते. काही नाण्यावर एखाद्या राजाचे वैशिष्ट्य कोरलेले असते. समुद्रगुप्ताच्या नाण्यांवर तो वीणा वाजवीत असल्याचं आपल्याला दिसते. यावरून तो संगीताचा उपासक असावा किंवा तो सरस्वतीची पूजा करीत असावा असे आपल्याला निश्चितपणे सांगता येते. याचबरोबर तत्कालीन आर्थिक परिस्थितीविषयी देखील आपल्याला समजून घेता येते. जर नाणे सोन्या चांदीची असेल तर अशा राज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय सुंदर असेल, चांगली असेल असे म्हणता येते. परंतु जर नाणी तांब्याची असतील तर आर्थिकदृष्ट्या हा कालखंड फारसा चांगला नसावा असे देखील आपल्याला म्हणता येते. काही नाण्यांवरून धार्मिक कल्पना येते. एखाद्या विशिष्ट देवतेचे चित्र जर नाण्यावर कोरलेले असेल तर त्यावरून आपल्याला तो राजा व तो राजवंश त्या देवतेचे उपासक असतील असा निश्चित अंदाज आपल्याला काढता येतो. गुप्त सम्राट हे वैदिक धर्माचे उपासक होते आणि म्हणून त्यांनी आपल्या नाण्यांवर हिंदू देवदेवतांची चित्र कोरल्याचं दिसून येते. ज्या देशातील नाण्यांवर वेगवेगळ्या देवदेवतांची चित्र असतील ते धर्मसहिष्णुतेचे चिन्ह असल्याचं दिसून येते. ते वेगवेगळ्या धर्माला देखील तितकीच मान्यता देत असतील असे आपल्याला निश्चितपणे म्हणता येते. यातील शेवटचा मुद्दा जो आहे की उत्खनन. प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी उत्खननाची अतिशय मोलाची अशी मदत झालेली आहे. या उत्खननाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य गोळा झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने राजवाडे, सभामंडप, घर, स्तूप, विहार, मंदिर, समाधी, मूर्ती असे वेगवेगळे प्रकार आढळून येतात. आणि अशा स्मारकांच्या अध्ययनावरून आपल्याला प्राचीन भारताच्या किंवा तत्कालीन भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकता येतो, त्याचा अभ्यास करता येतो. त्याचबरोबर याच काळामध्ये आपल्याला स्थापत्यकला, मूर्तिकला देखील मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. त्यावरून आपल्याला राजकीय आणि सामाजिक जीवन यावरही प्रकाश टाकता येतो. लॉर्ड कर्झनने भारतीय पुरातत्वाच्या विकासासाठी फार मोठे काम केले आणि मार्शलच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये मोठे संशोधन कार्य देखील सुरू केले. तक्षशिला, नालंदा इत्यादी ठिकाणी देखील उत्खनन करण्यात आले आणि या सर्वात महत्त्वाचे आणि मौलिक संशोधन जे काही होते ते हडप्पा संस्कृतीमध्ये झाल्याचं आपल्याला दिसते. राखालदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी अतिशय अथक परिश्रमातून मोहनजोदडो येथे उत्खनन केले आणि त्यांच्या उत्खननातून आपल्याला जमिनीच्या पोटात गळप झालेले एक संपूर्ण शहर सापडले आणि त्याच्यावरून भारतामध्ये जी काही प्राचीन संस्कृती अस्तित्वात होती ती किती विकसित होती, सुनियोजित होती, नियोजनबद्ध होती याची आपल्याला कल्पना येते. तक्षशिलेच्या उत्खननातून देखील आपल्याला कुशाणांविषयी माहिती मिळते. त्यात गांधार कलेविषयी देखील माहिती मिळते. सारनाथ येथील खोदकामावरून आपल्याला बौद्ध धर्म आणि अशोकाची माहिती प्राप्त होते. हस्तिनापूर, कौशांबी येथील अवशेषावरून आपल्याला तत्कालीन जीवनाची काही प्रमाणात माहिती मिळते. गुप्त काळातील मंदिरे, विहार या सर्व बाबींवरून आपल्याला तत्कालीन जे काही राजवंश होते, राजघराणे होते त्याविषयीची विस्तृत अशी माहिती मिळते आणि अशा प्रकारच्या साधनांवरून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय मोलाची मदत झाल्याचं आपल्याला दिसते. इथे आपला हा भाग संपलेला आहे. बाकी पुढच्या याच्यावर. ओके, डन.